राम राम मंडळी, तुम्ही इथं पाहू शकता माझ्या पाठीमागं तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत अतिशय जबरदस्त जी काही शेंग धारणा आहे तर या तूर पिकाला झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे शेंगा अवस्थेमध्ये शेवटची आपल्या तूर पिकामध्ये नेमकं कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात तूर पिकाची शेवटची फवारणी नेमकं कोणती घ्यावी जबरदस्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपले व्हिडिओज अगोदरपासूनच पाहत असाल तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, तूर पिकाचं जे काही उत्पादन आहे तर या शेंगांवरती अवलंबून आहे। या शेंगामध्ये दाणा कशा प्रकारे भरलेला आहे, दाण्याची चकाकी कशी आहे, त्याच्यावरती आपला बाजारभाव आणि आपलं जे काही उत्पादन आहे तर ते अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे निश्चितच शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची फवारणी, योग्य औषधाची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये तुरीचा जो काही दाणा आहे शेंगामध्ये चांगला भरण्यासाठी आणि त्याच्यासोबतच कधी जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर आपल्या तूर पिकामध्ये जे काही शेंग पोखरणाऱ्या अळीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो आणि हा जो काही दाणा आहे तुरीमधला तर तो किडका असतो। परंतु दाणा किडका होऊ नये, दाणा चांगला भरण्यासाठी एक चांगलं अळीनाशक आणि त्याच्यासोबतच एक चांगलं विद्राव्य खत जेणेकरून आपल्या तूर पिकाची जी काही शेंग आहे तर ती आपल्याला चांगली भरलेली पाहायला मिळेल। मित्रांनो, 2-3 ऑप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो। भरपूर सारे शेतकरी मला म्हणत असतात की सर तुम्ही याच कंपनीची औषधं सांगता, त्याच कंपनीची औषधं सांगता। मित्रांनो, तसा काही आपला उद्देश नसतो। योग्य माहिती योग्य तीच शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। निश्चितच मी वेगवेगळ्या औषधाचे जे काही ऑप्शन आहेत तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा इथं प्रयत्न हा करत असतो। सगळ्यात अगोदर अळीनाशक सांगतो, नेमकं कोणत्या अळीनाशकाचा आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, एकतर तुम्ही बायर कंपनीचं वायगो या अळीनाशक आपल्याला पाहायला मिळत आहे। सायनेंट्रेनिफ्लोर हा नवीन टेक्निकल घटक आपल्याला या औषधामध्ये पाहायला मिळतोय। जर तुम्हाला वायगो भेटलं तर त्याचं प्रमाण आपल्याला 10 ते 12 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे। जर वायगो हे अळीनाशक नाही भेटलं तर तुम्ही कोरेजन या अळीनाशकात सुद्धा तिथं विचार हा करू शकता। 6 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 2 अळीनाशकापैकी कोणतंही एक वापरा किंवा शेतकरी मित्रांनो BSF कंपनीचं एक्सपोनस या नावाचं सुद्धा अळीनाशक आहे। 2 ते 3 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही या अळीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता। पहा, 3 वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधं मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, कोणताही एक औषध वापरा। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुरीचा दाणा चांगला भरण्यासाठी, शेंग चांगली भरण्यासाठी एक आपल्याला विद्राव्य खताचा तिथं वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जैविक पोटॅशचा वापर करू शकता। एकतर तुम्ही FMC कंपनीचं एक जैविक पोटॅश उपलब्ध आहे लिजंट। मित्रांनो, तुम्ही लिजंट या औषधाचा वापर करू शकता 5 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं सुद्धा जैविक पोटॅशयुक्त एक प्रोडक्ट उपलब्ध आहे केस सर्ज या नावाचं, तुम्ही केस सर्जचा वापर करू शकता 5 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो 0050 या विद्राव्य खताचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। या 3 औषधापैकी कोणतंही एक औषध वापरा आणि आपल्या तूर पिकामध्ये ही जी काही शेवटची फवारणी, अतिशय महत्त्वाची फवारणी, आपल्या तूर पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी जी काही फवारणी आहे तर ती करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत राम राम।